जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नमामि नारायणं हरिं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. सप्तमस्कंद अवतरणिका. सप्तमस्कंद अध्याय प्रथम. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रारंभ. द्वितीय अध्याय त्यापुढे. हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला. तो समजावी स्वजनाला द्रोह करी विष्णूचा. तृतीयोध्यायातून कश्यपू सफल तपसाधनी, प्रवर्तक दुराचरणी कश्यपू चतुर्थोध्यायी. प्रल्हादपुत्र गुणी, त्यासी वधू इच्छी पिता मनी, ती कथा पंचमातुनी. षष्ठातुनी नारदोपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोध कथा निवेदिली. अष्टमी नरसिंह देवता प्रगटली. कश्यपू वध देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंहस्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती अमृतोपमती त्रिपुरदहन कथा. एकादशी मानवधर्म, वर्णाश्रमधर्म, स्त्रीधर्म. द्वादशी आश्रमधर्म, ब्रह्मचर्य वानप्रस्थ. त्रयोदशी यतिधर्म, अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम. चतुर्दशी गृहस्थाश्रम, पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज माघ शुद्ध अष्टमी शके 1945. उद्या जी नवमी आहे ती म्हणजे दासबोध जयंती. दासबोध जयंतीची ही तिथी आहे. मागील 2 वर्षापासून अखंड दासबोध पारायण आपण सगळे करत आहोत. त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग होता.
त्यामध्ये 1 पारायण असो, 2 असो, आणि आता 50व्या वेळेस 50 पारायण करणारेसुद्धा त्यामध्ये आहेत. आत्तापर्यंत एकूण पारायणाची संख्या म्हणजे आता उद्याचं धरून आजच याद्या पाठवल्या 1282 पारायणं आपण समर्थांच्या चरणी अर्पण केलेली आहेत. या संदर्भामध्ये आजच्या या अष्टमीच्या दिवशी काल आपण सप्तमी साजरी केली, रथसप्तमीचा दिवस, आचला सप्तमी हे सुद्धा त्याचं नाव आहे. नर्मदा मातेचा जन्मदिवससुद्धा कालचा होता. आणि आज जे आहे भीष्माष्टमी ज्याला म्हणतात, त्या रणांगणावर भीष्मांनी आपला देह त्या शरपंजरी ठेवला आणि त्यांचा अंत जो आहे त्यांनी जो देह ठेवला, कारण त्यांना ते वरदान प्राप्त होते इच्छामरणाचं, आणि त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दर्शन द्यावं आणि त्यांच्या सान्निध्यात माझा हा प्राण सुटावा ही त्यांची इच्छा. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण सगळ्या पांडवांना घेऊन त्या ठिकाणी जाऊन पोचलेले आहेत. आणि त्यांच्याभोवती हे सगळे उभे असताना भगवान श्रीकृष्णांच्या पाहता पाहता भीष्मांची ज्योत जी आहे ती भगवान श्रीकृष्णामध्ये विलीन झाली. ती माघ शुद्ध अष्टमी हा आजचा दिवस आहे. आणि भीष्म द्वादशी हे सुद्धा पंचांगामध्ये दिलेलं असतं. मागे एका जाणकारांकडून या दोघांबद्दलचा मी खुलासा पण करून घेतला होता. भीष्माष्टमी म्हणजे ज्या दिवशी त्यांनी प्राण सोडले, आणि भीष्मद्वादशी म्हणजे ज्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. आता हा जो भाग आहे याच श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंधामध्ये 9व्या आणि 10व्या अध्यायामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. भीष्मस्तुती अंतकाळी भीष्मांनी भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली. त्यामधला फक्त एकच श्लोक या ठिकाणी वाचतो. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नी स्वसुखमगते क्वचित विहर्तुम प्रकृतीम उपयेषु यद्भव प्रवाह. आणि त्यानंतर त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मागणं मागितलं की आता पुन्हा मला जन्म झाला तरी तुमच्यासारखा भगवंत मला कधीही त्यांनी अंतर देऊ नये, आपल्यामध्येच मला त्यांनी सामावून घ्यावं. आणि सूतजी या ठिकाणी आपल्या शौनकादी ऋषींना सांगतात, कृष्ण एव भगवती मनो वाग दृष्टी वृत्तीभिः, मन वाग आणि दृष्टीभिः, आणि आत्मज्ञात्मानं आवेश्य सोंतश्वास उपारमत, म्हणजे तेथे त्यांनी आपले प्राण जे आहेत ते भगवंताच्या ठिकाणी विलीन केले आणि ते शांत झाले. असा हा 43वा श्लोक प्रथम स्कंदामध्ये 10व्या अध्यायामध्ये आहे. आणि नंतर 46वा श्लोक आहे. तस्य निहरणादीनी संपरेतस्य भार्गव युधिष्ठिर कारयित्वा मुहूर्तम दुःखितो भवेत. हे शौनका सूतजी सांगत आहेत, युधिष्ठिरांनी म्हणजे त्यांच्या हातून भीष्मांची अंत्यक्रिया करविली आणि त्यावेळेस हे सगळेच पांडव जे आहेत ते शोकमग्न झालेले होते. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरांच्या बरोबर हस्तिनापुरात गेलेले आहे आणि तिथे त्या ठिकाणी जाऊन आपले चुलते धृतराष्ट्र आणि तपस्विनी अशा गांधारी मातेचं त्या ठिकाणी सांत्वन केलं आहे भगवान श्रीकृष्णाने. असा तो पहिल्या स्कंदामधील 9वा आणि 10वा अध्याय हे दोन्ही आपल्यासाठी आजच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, म्हणून त्याचा थोडासा उल्लेख केला. आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. काल आपण पाहिलं की मोक्षाची 10 साधने ती दिली होती. मौन, ब्रह्मचर्य, शास्त्र श्रवण, तपश्चर्या, स्वाध्याय, स्वधर्म पालन, शास्त्रांची तर्कशुद्ध व्याख्या, एकांत सेवन, जप आणि समाधी ही मोक्षप्राप्तीची 10 साधने आहेत. आणि मग पुढे एक महत्त्वाची गोष्ट दिली की वायू, अग्नी, आकाश, पाणी हे सगळं जे जे दिसतं आहे आपल्याला ते सगुण असो किंवा निर्गुण असो हे सगळं आपलंच रूप आहे असं भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी नरसिंहाच्या समोर स्तुती करताना सांगतात. मन आणि वाणीने ज्यांचे वर्णन करण्यात येते म्हणजे ज्या ज्या गोष्टींचे आपण वर्णन करतो दृश्य वस्तूंचे, तर ते वर्णन जरी असलं तरी ते भगवंता तुझ्याशिवाय दुसरं कोणाचंच नाही. कारण दिसणारी व्यक्ती असेल, जे काय असेल चराचरामधलं, ते जरी दृश्य स्वरूपात भगवंतापासून वेगळं दिसलं असलं तरी त्याचं अधिष्ठान हे भगवंताचंच आहे. आणि मग सेवेची 6 अंग सांगितलेत आणि मग म्हणतात की हा जो
प्रल्हादा, तुझं कल्याण असो, कारण मी तुझ्यावर आता खूप प्रसन्न झालेलो आहे. तुझी काय इच्छा असेल ते माग. आता इच्छा म्हणल्याबरोबर भक्त प्रल्हाद म्हणतात की इच्छा जी आहे, वासना जी आहे, तीच सगळ्या दुःखांचं कारण आहे आणि त्यामुळे माझ्या मनात कोणतीच इच्छा नाही. पण खूप प्रकारे आग्रह झाल्यामुळे काही 2 गोष्टी ज्या त्यांनी मागितल्या त्या आपल्या आजच्या अध्यायामध्ये आहेत. प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुर दहनाची कथा, या 2 कथा यावेळेसच्या महत्त्वाच्या या अध्यायामध्ये 10व्या अध्यायात. हा मुळामध्ये सप्तम स्कंद जो आहे त्यामध्ये जे मूळ लक्षणं आहे श्रीमद भागवताचे जी 10 लक्षणं आहे त्यामध्ये सर्गश्च अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणम ऊतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रयः, ही 10 लक्षणं आहेत. 3ऱ्या स्कंदामध्ये सर्ग लक्षण आहे, 4थ्या स्कंदात विसर्ग आहे, 5व्या स्कंदामध्ये स्थान आहे, आणि 6व्या स्कंदामध्ये पोषण, आणि नंतर ऊतया हा जो 7वा स्कंद आहे त्याच्यामध्ये ऊतया. आता ऊतया याचा अर्थ काय तर वासना. आता या वासना 3 प्रकारच्या असतात. एक ती दैवी वासना असेल, त्यानंतर दुसरी आसुरी वासना आणि तिसरी मानवी वासना. या 7व्या स्कंदामध्ये जे 15 अध्याय आहेत ते या 5-5 वासनांच्यासाठी दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण जे पाहिलं ते दैवी वासना म्हणजे भक्त प्रल्हादाचं चरित्र आपण पाहिलं, आणि नंतर जे आहे ते आसुरी वासना. आता आसुर योनीमध्ये असणारा हा हिरण्यकश्यपू, त्याच्या ठिकाणी कशा वासना होत्या त्याचं पूर्ण वर्णन, आणि भगवंतांनी त्याचा केलेला वध जो आहे, वध म्हणण्यापेक्षा त्याला आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतलं होतं. कारण सनकादिक ऋषींनी दिलेल्या शापामुळे जय विजयांना हे सगळे अवतार जन्म घ्यावे लागले, आणि म्हणून पुन्हा त्यांना आपल्यातच मिसळून घेतलं. म्हणजे आपल्या शिष्यांचे, सनकादी ऋषींचे म्हणणं जे आहे त्यांचे शब्द खरे ठेवण्यासाठी ही सगळी लीला झालेली आहे. आणि त्या म्हणजे 6 ते 10 यामध्ये हा शेवटचा अध्याय जो आहे तो 10मा अध्याय जो आहे. आता यानंतरचा जो आहे 5 अध्याय जे आहेत ते मानवी वासनेचे आहेत. आपण ते पुढे पाहणारच आहोत आता पुढच्या आठवड्यामध्ये. आता या ठिकाणी प्रल्हाद असं म्हणतात, माम प्रलोभयोत्पत्त्यासक्तं कामेषु तैर्वैरैः तत्संगभीतो निर्विण्णो मुमुक्षुस्त्वाम उपाश्रितः. हे प्रभो, तुम्ही मला म्हणलं की तुम्हाला काय तो वर मागत असेल, कारण प्रल्हाद भद्रं भद्रंते प्रीतोहं ते सुरोत्तम वरम वृष्णी वा स्वाभिमतं कामपूर्वस्म्यहं नृणाम. तुला जो वर पाहिजे तो मागून घ्या असं भगवान नरसिंह प्रल्हादाला म्हणतात. तेव्हा आता प्रल्हाद म्हणतात की माझा जन्मच मुळामध्ये विषयभोगामध्ये आसक्तीमुळे झाला, आणि मी विषयभोगामध्ये आसक्त होतो. आता प्रल्हाद असं म्हणत असतील तर आपली कथा काय. म्हणून आता पुन्हा मला त्या वरांच्या लोभामध्ये पाडू नका, कारण या भोगांच्या संगाला भिवून आणि या भोगांपासून सुख मिळेल असं वाटत वाटत मला दुःखच माझ्या पदरी आलं, आणि म्हणून त्यापासून त्याचा वीट आला, विषय वासनेचा वीट आला, आणि त्यामुळे आता माझ्या मनामध्ये या जीवाच्या मुक्तीसाठीच धडपड आहे, आणि ती मुक्ती मिळण्यासाठी मी आपल्या चरणी आश्रय घेतलेला आहे, असं भक्त प्रल्हाद भगवंताजवळ, नरसिंह भगवंताजवळ या ठिकाणी म्हणतात. आणि आता किती नंबर त्यांनी प्रल्हाद बोलत आहेत पहा, की भक्ताची लक्षणं माझ्यामध्ये आहेत की नाही हे मला माहीत नाही, पण ते जाणून घेण्यासाठी भक्ताला वरदान मागण्याची प्रेरणा आपण देतात. म्हणजे ही एक परीक्षाच झाली की भक्ताला आता भगवंत म्हणतात तू वरदान मागून घे, आणि त्याने वरदान मागितलं तर अजूनही तो असा निस्वार्थी झालेला नाही. तो स्वतःसाठी काहीतरी मागत आहे, स्वतःच्या सुखासाठी, आणि त्याने जर काहीच नाही मागितलं तर हा माझा खरा भक्त, निस्वार्थी असा भक्त आहे. अशी परीक्षा घेण्यासाठी आपण हे म्हणलं की तुम्ही आता मागून घे. आता त्याबद्दल 2 गोष्टी या ठिकाणी खूप चांगल्या दिलेल्या आहेत, की जो आपल्या स्वामीकडून कामनांची पूर्ती करण्यासाठी काहीतरी मागतो तो सेवक नाही. खूप महत्त्वाचं आहे हे श्लोक. अहम स्वकामस सद्भक्तस्त्वं च स्वाम्य अनपाश्रयः. म्हणजे तो सेवक नाही जो आपल्या मालकाकडून आपल्या मनातल्या कामना पूर्ण होण्यासाठी काहीतरी मागत असतो. आणि दुसरीकडे सांगितलं आहे
की जो इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी त्यांच्या कामना पूर्ण करतो, म्हणजे तो मालक जो आहे तो मालक नाही, तो स्वामी नाही, असं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात, प्रल्हाद म्हणतात की मी आपला निष्काम सेवक आहे आणि आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात. म्हणजे आता जेव्हा कामनेचा उदय होतो तेव्हा काय काय नष्ट होतं माणसाच्या ठिकाणी, हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. इंद्रियाणी मनःप्राण आत्मा धर्मो धृतिर्मती ह्रीही श्री तेज स्मृती सत्यम यस्य नश्यन्ति जन्मनः. काय काय नष्ट होतं, तर इंद्रिय, मन, प्राण, देह, धर्म, धैर्य, बुद्धी, लज्जा, लक्ष्मी, तेज आणि स्मृती आणि सत्य, हे सगळं आत्तापर्यंत जे आपण आपल्या तपश्चर्याने कमावलेलं असतं ते सर्व नष्ट होतं. कशामुळे? कामनेमुळे. मना कामना वासुदेवी वसुदेव, मना कामना नष्ट चांडाळ पापी. समर्थाने अनेक प्रकारे या सगळ्या कामनांचा निषेध केलेला आहे. आणि करुणाष्टकामध्ये सुद्धा आपण म्हणतो, मनी कामना कल्पना ते नसावी, कुबुद्धी कुडी वासना निरसावी, नको संशयो तोडी संसार वेथा, रघुनायका मागणे हेचे आता. करुणाष्टकात म्हणतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर मग आता प्रल्हाद पुन्हा आता सगळी स्तुती झाल्यानंतर म्हणतात, नमो भगवते तुभ्यम पुरुषाय महात्मने, की भगवंता आपल्या स्वरूपाला मी नमस्कार करतो आणि सर्वांच्याच हृदयामध्ये विराजमान असलेले उदार आणि परब्रह्म परमात्मा आपणच आहात. सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतीर ज्ञानमपोहनंच, असं आपलं रूप आहे. म्हणून त्या परब्रह्म स्वरूपाला मी नमस्कार करतो. हरयेत अद्भुत सिंहाय ब्रह्मणे परमात्मने, असं म्हणून प्रल्हादाने आपली स्तुती जी केली ती या ठिकाणी थांबवलेली आहे. आता हे सगळं ऐकून नरसिंह भगवान आता त्याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करतात की तुझ्यासारखा अनन्य भक्त या परलोकामध्ये किंवा या भूलोकामध्ये सुद्धा नाही, आणि तरीसुद्धा तू एक मन्वंतरापर्यंत दैत्याधिपतींचे सर्व विषय भोगत राहा. आता पुढचा प्रश्न येतो की प्रारब्ध कर्माचा क्षय कसा होतो, तर ते सांगतात की माझ्या कथा ऐकत जाणे आणि माझीच आराधना करणे, आणि हे जसं जसं तू करशील तसं प्रारब्ध कर्म याचा क्षय होत जातो. भोगेन पुण्यम कुशलेन पापम. जेव्हा भोग, आता तो भोग कशा प्रकारचा, ऐश्वर्य, खूप ऐश्वर्य प्राप्त झालं माणसाला की त्या ऐश्वर्यामध्ये तो सुखात असतो. समृद्धी प्राप्त झाली तर मग कुठलीही चिंता त्याला नसती, आणि तो ते मागचं जे काही पुण्यकर्म केलं त्याचा भोग भोगण्यासाठी आता त्याचा जन्म असतो किंवा उरलेलं आयुष्य असतं. पण निष्काम पुण्यकर्म असतील, निष्काम ती सगळी कर्म असतील आपली, तर मात्र आपण आत्तापर्यंत केलेल्या पापांचा नाश होतो. आणि विताय मामेशसी मुक्त बंधा, म्हणून योग्य वेळी शरीराचा त्याग करून सर्व बंधनातून मुक्त होऊन तू माझ्याकडे येशील. त्वाम च माम स्मरण काले कर्मबंधात प्रमुच्यते. म्हणजे तू केलेली आत्तापर्यंतची जी स्तुती आहे त्या स्तुतीने मी संतुष्ट झालो आहे, आणि त्यावेळी माझे आणि तुझे स्मरणसुद्धा राहील, कारण तू प्रत्येक कर्मबंधनातून मुक्त झालेला असशील, म्हणजे माझ्या स्वरूपाला तू येऊन मिळशील. आता प्रल्हाद जे आहेत ते आता भगवंताने म्हटल्यामुळे, आग्रह केल्यामुळे दोन गोष्टी त्या ठिकाणी मांडतात. वरम वरय एतत्ते वरदेशान महेश्वर यद निंदत पिता मे त्वाम विद्वांस तेज ऐश्वर्यम. माझ्या पित्याने आपलं सगळं हे ऐश्वर, भगवंताचं सगळं अधिष्ठान, हे सगळं मानलं नाही, आणि त्यामुळे वेळोवेळी त्याने आपली निंदा केली. या विष्णूनेच माझ्या भावाला मारलं, हिरण्याक्षाला मारलं, अशा खोट्या कल्पनेने माझे वडील स्वतःच्या अंतरंगातला क्रोध काही आवरू शकले नाहीत, आणि त्यांनी आपला परमभक्त, आपण मला परमभक्त म्हणतात म्हणून अशा भक्ताला त्याने अनेक प्रकारे त्रास दिला आहे. आणि तरीसुद्धा आपली दृष्टी पडल्यामुळे, आता प्रल्हादाचा विचार किती चांगला आहे, तस्मात पिता मे पूयेत दुरंता दुरस्तघात. म्हणजे आपली दिव्य दृष्टी माझ्या वडिलांवर पडली, आणि त्यामुळे मी आता एवढंच मागतो की इतर सगळे दोषापासून माझे वडील हे मुक्त व्हावे, शुद्ध व्हावेत. मग भगवान म्हणतात,
त्रिसप्तभिः पिता पूतः पितृभिः सहते अनघा यद साधोस्य गृहे जातो भवान वै कुलपावनः. तुझे वडील जे आहेत त्यांच्या बाबतीत काय सांगायचं, त्यांना माझं दर्शन झालं तर त्यांच्या 21 पिढ्यातील पितरसुद्धा मुक्त झाले त्यांच्यासहित. मागच्या 21 पिढ्यातील पितरं मुक्त झाले. आणि ज्या वेळेस तुझा जन्म त्यांच्या कुळामध्ये झाला त्याच वेळेस ही सगळी मुक्तीची प्रक्रिया त्यावेळेसच सुरू झाली. म्हणून माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी असतील ते सुद्धा सगळे माझ्यामध्ये अत्यंत प्रेमाने आसक्त, आता प्रेमानेच आसक्त, विषयामध्ये आसक्त होण्यापेक्षा भगवंताच्या प्रेमामध्ये आसक्त होणं हे केव्हाही चांगलं. यत्र यत्रचे मद्भक्ता प्रशांता समदर्शिनः. आता इथे उदाहरण आपल्याला देता येईल. विभीषण आहे जो त्या दैत्य राक्षस कुळाचा कुलभूषण आहे आणि दुसरीकडे रावण आहे ज्या राक्षस कुळाचा कुलांगार आहे. त्यांचं उदाहरण या ठिकाणी देत आहे. तसंच या ठिकाणी अजून एक म्हटलं, भवन्ति पुरुषा लोके मद्भक्तास्त्वाम अनुव्रतः भवान मे खलु भक्तानां सर्वेषां प्रतिरूप दृक्. जगात जे लोक तुझ्यावर प्रेम करतील, प्रल्हादाला भगवंत सांगतात, जगात जे लोक तुझ्यावर प्रेम करतील ते सर्व माझेच भक्त होतील आणि माझा सर्व भक्तांमधला आदर्श तू आहेस. दैत्यानां प्रल्हादस्मी. दैत्यांमध्ये प्रल्हाद ही माझी विभूती आहे, याचाच पुनरुच्चार या ठिकाणी केलेला आहे. आणि आता ते सांगतात, भगवंत सांगतात, पितरंच स्थानम आतिष्ठ. आपल्या वडिलांच्या गादीवर, त्या स्थानावर आतिष्ठ म्हणजे तू जाऊन बस, त्या गादीवर बस म्हणजे पुन्हा तुला राज्याभिषेक होईल. यथोक्तम ब्रह्मवादीभिही म्हणजे ब्रह्मवादी म्हणजे वेदज्ञ आणि मुनीच्या आज्ञेप्रमाणे तुझं मन मला अर्पण करून आणि मला शरण येऊन त्या ठिकाणी आपलं राज्य कर आणि सर्व कर्म मला अर्पण करत जा. असं म्हणल्याप्रमाणे त्या प्रल्हादाकडून आपल्या पित्याचे सगळं क्रियाकर्म जे आहे ते त्याने करवलं आणि ब्राह्मणांच्या साक्षीने त्यांना मोठा राज्याभिषेक त्यावेळेस झालेला आहे. आता ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणाले की हा पापी होता, लोकांना त्रास देतो होता, म्हणून त्याला मारलं, ही गोष्ट खूप चांगली झाली. आता देवांच्या दृष्टीने या हिरण्यकशिपूचा वध झाल्यानंतर काय झालं ते सांगतात. तपश्चर्या, योग आणि बळ यांच्या योगाने याने ही सगळी शक्ती प्राप्त केली आणि त्याचा वध केल्यामुळे आपण आम्हाला सगळ्यांना आता या चिंतेतून, या काळजीतून, या भयंकर अशा पीडेतून आम्हाला मुक्त केलेलं आहे. आणि नरसिंह तेव्हा म्हणतात, जो कोणी आता ब्रह्मदेवाला ते आता सुनावतात आपल्या भाषेमध्ये, ते काय म्हणतात, मैवम वरो असुराणाम ते प्रदेय पद्मसंभवः वरः क्रूर निसर्गाणां महनी अहिनामृतम यथा. म्हणजे जो कोणी एकाग्र मनाने आपल्या या नरसिंह स्वरूपाचे ध्यान करतो त्याला सर्व प्रकारच्या भयापासून वाचवतील, पण मारण्याच्या इच्छेने आलेल्या मृत्यूपासून सुद्धा तो वाचेल, कारण तो भक्त. मग नरसिंह म्हणतात की त्या ब्रह्मदेवांना सांगतात की ब्रह्मदेवा, तुम्ही असा वर कोणालाही देऊ नका, कारण जे स्वभावाने क्रूर आहेत त्यांना असा वर तुम्ही देणं. अनेक प्रकारे अनेक प्रसंगामध्ये, घटनांमध्ये ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे, शंकराने वर दिलेला आहे. आणि जेव्हा सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्या वर दिल्यामुळे, म्हणजे दैत्याने सगळीकडे हाहाकार माजला, त्यावेळेस भगवंतांना अवतार धारण करावे लागले. ते भगवंताचे अवतार असतील, पूर्णावतार असतील, अंशावतार असतील, कलावतार असतील, कोणतेही अवतार असतील तरी भगवंतांना त्यामध्ये पडून त्या ठिकाणी म्हणजे सज्जनांची बाजू घ्यावी लागलेली आहे. मग नारद इथे म्हणतात, ब्रह्मदेवाने केलेल्या पूजेचा स्वीकार करून या ठिकाणी नरसिंह भगवंत त्या ठिकाणी अंतर्धान पावले. मग आता ब्रह्मदेवाने शुक्राचार्य इत्यादी मुनींसह प्रल्हादाला सर्व दानव आणि दैत्यांचा अधिपती म्हणून त्या ठिकाणी नेमलं. आणि भगवंताचे पार्षद खऱ्या अर्थाने जय आणि विजय जे दितीचे पुत्र होते, वैरभावाने त्यांच्या हृदयामध्ये राहणाऱ्या भगवंतानेच त्यांना मारलं. वैरभाव त्याने मनापासून केला आणि त्या वैरभावामुळेच ते गेले आणि पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाले. पुनः कुंभकर्ण दशग्रीवी हतौ तौ राम विक्रमही. आता 3 जन्म या ठिकाणी सांगतात.
पुढच्या जन्मामध्ये रामाच्या ह्याच्यामध्ये की कुंभकर्ण आणि दशग्रीव, रावण आणि कुंभकर्ण हे अवतार जे आहे, हतौतौ राम विक्रमही, रामाने पराक्रम केला आणि त्यांचा वध केला, त्यांना पुन्हा मुक्ती दिलेली आहे कुंभकर्ण आणि रावण. पुढच्या श्लोकामध्ये मग पुन्हा सांगतात शिशुपाल आणि दंतवक्र. शिशुपाल कुरुशजौ हरो वैरानुबंधेन पश्यतस्ते समयितू. आता हे सगळं सांगत असताना एक श्लोक पुन्हा दिला, ज्याप्रमाणे एखादी गांधील माशी पकडलेली अळी जी आहे ती एखाद्या अळीला पकडते आणि आता ही गांधील माशी आता आपल्याला चावेल, आपल्याला मारेल, या भीतीमुळे ती अळी जी आहे तिला तिच्या मनामध्येच ती भीती बसलेली असते. पण त्याचा परिणाम काय आहे की हळूहळू तीच अळी पुन्हा त्या गांधील माशीच्या रूपाने पुन्हा ती म्हणजे असं गांधील माशीचं जे कार्य आहे ते ती कार्य करू लागते. कारण भीतीमुळे, म्हणजे भीतीमुळे सुद्धा तिला ते स्वरूप प्राप्त होतं. तसं या ठिकाणी सुद्धा या दैत्यांनासुद्धा भीतीमुळे भगवान श्रीकृष्ण मला मारेल असं म्हणता म्हणता कंसाच्या बाबतीत सांगितलं की म्हणजे भातामध्ये जर जिरा असेल तर ते जिऱ्याकडे पाहूनसुद्धा हाच माझा मारणारा कृष्ण आहे असं ते काळं पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये येत होतं. म्हणजे प्रत्येक क्रियेमध्ये त्यांना भगवंताचं स्मरण होत होतं आणि म्हणून त्यांचा उद्धार भगवंताच्या हातून झालेला आहे. आख्यातं सर्वमेतत्ते यन्मां त्वं परिपृष्टवान् दमघोषसुतादीनां हरे हे सात्म्यमपि द्विषाम. शिशुपालाचं जे आहे ते सुद्धा त्याने सांगितले या ठिकाणी. म्हणून वैरभावाने, प्रेमाने, भीतीने हे सगळे मुक्त झालेले आहे. मागे एक श्लोकसुद्धा येऊन गेला, गोप्यकामा भयात कंसोत. गोपी ज्या आहेत काम यामुळे मुक्त झाल्या, भयात कंस हा भयाने मुक्त झाला आणि छेदी नरेश जो आहे तो सुद्धा मुक्त झाला. संबंधात वृष्णय स्नेहात, जे वृष्णी होते भगवंताचे वंशामध्ये ज्यांनी जन्म घेतला होता ते सुद्धा भगवंताशी स्नेहसंबंध आणि नात्यामुळे ते सुद्धा मुक्त झाले. भक्त्या वयम विभो. जयराम स्वामींची सुद्धा गोष्ट अशा प्रकारे सांगतात. जयराम स्वामी म्हणजे वडगावकर, आपल्या समर्थ पंचायतनामधले वडगाव गाव सातारा जिल्ह्यामध्ये जे आहे तिथलं. त्यांचे गुरु कृष्णप्पा होते आणि आपल्या गुरूंची त्यांनी सेवा केली आणि त्या गुरूंनी, ते कृष्णभक्त होते पण म्हणजे त्या गुरूंनी स्वतः त्या गुरूंच्या रूपामध्ये जेव्हा सेवा करत होते तेव्हा जयराम स्वामींना त्यांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडलेलं आहे. म्हणून गोपीने प्रेमाने भगवंताला आपलंसं केलं, कंसाने भयाने आपलंसं केलं, शिशुपाल आणि दंतवक्र यांनी द्वेषाने केलं आणि यदुवंशी होते त्यांनी नाते संबंधाने भगवंताला आपलंसं करून घेतलेलं आहे. आणि आता सांगतात की ज्यांच्याद्वारे भगवंताची प्राप्ती होते त्या भागवत धर्माचे वर्णन या सगळ्या आख्यानामध्ये केलं आहे. श्रीमद भागवतामध्ये जेवढी म्हणून आख्यानं आहेत त्यामध्ये भागवत धर्म काय हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे आणि अध्यात्मासंबंधीचं सगळं वर्णन या श्रीमद भागवतामध्ये आहे. भगवंताचा पराक्रम, त्याच्या सगळ्या ज्या लीला आहेत त्याचं वर्णन यामध्ये आहे. म्हणून या सगळ्या कथांचं जो कोणी श्रवण करेल, श्रद्धेने श्रवण करेल, कीर्तन करेल, दुसऱ्याला सांगेल किंवा तो श्रवण करेल दुसऱ्यांकडून, ते सर्व आपापल्या कर्मबंधनातून मुक्त होतील. कीर्तयेत श्रद्धया श्रुत्वा कर्मपाशैर विमुच्यते. आता युधिष्ठिराला नारद या ठिकाणी सांगत आहेत. ते म्हणतात, प्रिय सुरद व खलु मातुलेय आत्मार्हणीयो विधिकृत गुरुश्च. भगवान श्रीकृष्ण काय आहे ते तुमच्यासाठी, ते कृष्ण म्हणजे तुमचे अत्यंत प्रिय आहेत. पांडवांना ते सांगत आहेत, ते तुमचे हितैषी आहेत. अनेक प्रसंगी त्याने तुमची बाजू घेतली आणि त्यांना म्हणजे त्यांच्या कृपेमुळे अनेक संकटांपासून तुमचं रक्षण झालेलं आहे. खरं म्हणजे ते तुमचे मामे भाऊ आहेत आणि पूज्य आहेत, आज्ञाधारक आहेत आणि गुरु आणि स्वतः ते आत्मस्वरूप आहेत. आज्ञाधारक आहेत म्हणजे अर्जुनाने सांगावं तसं भगवंताने त्या ठिकाणी वागावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून मौन, भक्ती आणि संयम या तिन्ही गोष्टींनी जर माझी पूजा केली तर ती भगवंत म्हणतात की मी त्याचा स्वीकार करतो. आता या ठिकाणी एक मोठं आख्यान या ठिकाणी सांगितलेलं आहे. युधिष्ठिराला नारद सांगतात, स एष भगवान राजव्यन व्यतनोद विहंत यशः पुरा रुद्रस्य देवस्य मयेना अंतमायिना. मयदेवाची कथा या ठिकाणी सांगितले.
मयासुराची कथा सांगितली. त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा जी असते तिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो. त्रिपुर म्हणून आपण त्या वाती तयार करतो आणि त्या जाळतो. अगदी साधी पूजा आपण सांगतो, पण त्याच्या मागचा जो वृत्तांत आहे, जी कथा आहे, ती या सप्तमस्कंदाच्या 10व्या अध्यायामध्ये दिलेली आहे. यामध्ये काय आहे तर कृष्णाकडून शक्ती प्राप्त करून घेतल्याने देवांनी युद्धामध्ये असुरांना जिंकले. शक्ती कोणाची तर कृष्णाची. आणि मग दानवांना वाटायला लागलं की कृष्ण हा केव्हाही पक्षपातीच आहे, देवांचाच भाग घेतो, देवांच्याकडूनच असतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. म्हणून मायावी असुरांचे गुरु मयदेव शुक्राचार्य आणि मयदेव म्हणजे मयासूर यांना हे सगळे शरण गेले. आता शरण गेल्यामुळे या मयासुराने काय केलं, हा राक्षसच आहे मयासुराने, त्याने सोने, चांदी आणि लोखंड, ती लक्षात घ्या, सोनं, चांदी आणि लोखंड याच्या नगरी निर्माण केल्या. आता नगरी म्हणजे काय असेल, माझ्या कल्पनेप्रमाणे जसं युद्धामध्ये जाताना जसं चिलखत घालून तो त्या युद्धामध्ये उतरतो, त्यामुळे दुश्मनांचे कोणतेही प्रहार असतील तर त्याचा याच्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. तसं ही 3 नगरं कशाची, सोने, चांदी आणि लोखंड या धातूंनी आवरण असलेले असे घरं तयार केले, नगरी तयार केली, पूर्ण नगरीच्या नगरी. आणि त्या नगरीमध्ये आपले जे दानव आहेत, दैत्य जे आहेत, त्यांना त्यामध्ये बसवलं त्या आतमध्ये, म्हणजे ते सुरक्षित होतील. आता त्यामध्ये राहिल्यामुळे ते सुरक्षित झाल्यामुळे ते आता देवांवर प्रहार करू शकत होते, युद्ध करू शकत होते. आणि अपरिमित युद्ध सामग्री त्याच्यामध्ये टाकलेली. जसे रणगाडे आपण पाहतो, त्यामध्ये दिसायला तर आपल्याला काही दिसत नाही, तर चालवणारा कोण आहे हे सुद्धा दिसत नाही, पण त्यामध्ये अनेक प्रकारचे शस्त्र असतात, काही माणसं असतात, 5-25 सैनिकसुद्धा असतात. आणि युद्धाच्या वेळेस ते त्यामध्ये बसून, कारण ते अभेद्य असं कवच त्यांना प्राप्त झालं, तसं या मयासुराने सोने, चांदी आणि लोखंड याच्या 3 नगरी निर्माण केल्या. आता दैत्यांच्या मनामध्ये काय होतं की तिन्ही लोक, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, आणि त्याचे अधिपती ह्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये पूर्वीपासूनच वैरभाव होता. आणि आता त्याची आठवण आल्यामुळे, तो वैरभाव आहे हे लक्षात आल्यामुळे सगळ्या दैत्यांनी या तिन्ही नगरीमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये बसून ते लपून छपून आपल्या देवांचा म्हणजे शत्रूंचा नाश करू लागले. ततस्ते सेश्वरा लोका उपासेदेश्वरं विभुः त्राही नस्तावकान देव विनष्टान स्त्री पुरालयी. म्हणजे सगळी प्रजा भगवान शंकरांना शरण गेली. म्हणजे आता देवता लोक जे आहेत हे सगळे भगवान शंकरांच्याकडे गेले आणि प्रार्थना केली की या त्रिपुरामध्ये राहणारे जे असुर आहेत त्यांचा नाश करा, कारण त्यांच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो आहे आणि आम्ही आपले आहोत, म्हणून आपल्याकडे हे आमचे रक्षण करा, अशी आम्ही आपल्याला विनंती करत आहोत. आता भगवान शंकरांनी लगेच मोठेपणा घेतला. मोठेपणा म्हणजे हे म्हणायची गोष्ट झाली, पण ही सगळी ह्या तिन्ही देवतांची किंबहुना सर्वच देवतांची ही लीलाच असते. आणि भगवान शंकर म्हणतात तुम्ही काही भिवू नका. आणि त्यांनी धनुष्य बाण चढवला आणि तिन्ही नगरांवर सोडला. आता त्या बाणापासून असंख्य सूर्यमंडळातून निघणाऱ्या किरणांमध्ये ज्वाळा निघाल्या आणि ते बाण बाहेर पडले आणि ती नगरी दिसेनाशी झाली. ह्या तिन्ही नगरी दिसेनाशा झाल्या. आता गोष्ट इथं संपत नाही. त्या दिसेनाशा झाल्या म्हणजे जसा समोरचा व्यक्ती ज्यांच्या ठिकाणी ही मायावी शक्ती आहे तो आपल्याला दिसतो आणि एका क्षणामध्ये अंतर्धान पावतो. म्हणजे आता तो मेला असं म्हणता येत नाही, तो पुन्हा दुसऱ्या ठिकाणी प्रगट होतो. रामायणामधलं जे शेवटचं युद्ध आहे, राम आणि रावणाचं युद्ध आहे, रावणाने पाठवलेला आपला मुलगा जो आहे त्याच्याबरोबरचं युद्ध आहे, त्या सगळ्या युद्धामध्ये राम आणि लक्ष्मण हे जमिनीवर उभे आहेत, धनुष्य घेऊन लढत आहेत. पण हे जे दानव होते, हे जे राक्षस होते, ते वेगवेगळे रूप घेऊन कधी अदृश्य व्हायचे, कधी दृश्य व्हायचे आणि ते बाणांचा वर्षाव या सगळ्या वानरांवर करत होते. हे जसं आहे तसं ही नगरी दिसेनाशी झाली. पण त्यामुळे खूप आनंद मानायचा असं नाही. ताना आणि महायोगी मय कुपर से क्षिपत. म्हणून महायोगी मयाने त्या ठिकाणी काय केलं की आपलं जर सैन्य जे मरून पडत आहे त्यांना त्या ठिकाणी उचलायचं आणि त्यांना अमृताच्या विहिरीमध्ये नेऊन टाकायचं. आता दानवच आहेत आणि सगळी मायावी सगळी शक्ती आहे, म्हणून जे
मेले असतील, जखमी असतील, त्यांना त्या अमृताच्या विहिरीमध्ये नेऊन टाकायचं आणि मग पुन्हा त्यांना अमृतत्व प्राप्त झाल्यामुळे पुन्हा ते ताजेतवाने व्हायचे आणि पुन्हा देवांबरोबर संग्रामासाठी तयार व्हायचे. विलोक्य भग्न संकल्पम विमनस्कम वृषध्वजम तदायम भगवान विष्णूस तत्रोपायम अकल्पयत. जेव्हा विष्णूने पाहिले की आपला संकल्प जो आहे तो सिद्धीस जात नाही आणि म्हणून आता महादेव जे आहे ते विषण्ण झाले ही परिस्थिती पाहून. महादेवांना वाटायचं की मी एवढे सगळे बाण सोडले आणि या तिन्ही नगरी सगळ्या अस्तव्यस्त झालेल्या आहेत, पण तरी पण हे सगळे असुर कुठून तयार झाले. समर्थ आपल्या याच्यात म्हणतात आनंद वनभुवनीमध्ये, पूर्वी जे मारले होते तेचे आता बळावले. आणि मग म्हणतात अभक्तांचा क्षय झाला आनंद वनभुवनी. पूर्वी जे मारले होते, जे पूर्वी मारले होते, जे यादव भगवान श्रीकृष्णाच्या समोरच ते त्या लवळ्याशी एकमेकांशी युद्ध करून ज्याने मरण पत्करलं किंवा जे मेले तेच पुन्हा आता जिवंत झाले. यादव, उत्तर प्रदेश, बिहार सगळं लक्षात घ्या. तर हेच पुन्हा आता आले आणि तेच आता राम मंदिराचा सुद्धा विरोध करू लागले. असं जे आहे तर ते त्या काळापासून हे सगळं सुरू आहे. आणि मग विष्णूने हे पाहिलं तेव्हा आता या असुरांवर विजय मिळवण्यासाठी काहीतरी युक्ती आपण केली पाहिजे. आता ती युक्ती काय ते पुढच्या श्लोकात सांगतात. वत्स आसीत तदा ब्रह्म स्वयं विष्णुर अयम हि गौ प्रविश्य त्रिपुरम काले रसकूपामृतम पपऊ. पपऊ म्हणजे विहीर. त्रिपुरम काले, त्रिपुरम काले म्हणजे माध्यान्ह समयाच्या वेळेस काय केलं विष्णूने. भगवान विष्णूने त्यावेळी गाईचं स्वरूप घेतलं आणि ब्रह्मदेवांना वासरू केलेलं आहे. गाय आणि वासरू हे पूर्वी इलेक्शनमध्ये हे चिन्हसुद्धा होतं पहा. आणि माध्यान्ह समयी हे दोघेही गाय आणि वासरू या त्रिपुरा नगरीमध्ये त्याने प्रवेश केला. ते तिन्ही नगरामध्ये गेले आणि जाऊन काय केलं, तो जो विहिरीमध्ये अमृत असणारी ती विहीर होती ते सगळं अमृत या दोघांनी पिऊन टाकलं. म्हणजे त्याला म्हणतो आपण न रहेगा बास न बजेगी बासुरी. आणि अशीच कथा आपल्या तिरुपती बालाजीच्या व्यंकटेश महात्म्य पोथीमध्ये सुद्धा दिलेली आहे. भगवान व्यंकटेश म्हणजे बालाजी म्हणजे महाविष्णू हे जेव्हा लक्ष्मी जेव्हा रागवून इकडे कोल्हापूरलामध्ये येऊन बसली तेव्हा विष्णूंनी तिचा शोध घेण्यासाठी ते सुद्धा तिच्या मागे आले आणि त्याने त्या ठिकाणी आज जे तिरुपती ठिकाण आहे त्या ठिकाणी एका भुयारामध्ये वास्तव्य केलं. आता त्याला शोधण्यासाठी म्हणून पुन्हा ब्रह्मदेव आणि शंकर हे दोघे आता निघालेले आहेत. आणि त्या तिरुपती बालाजीच्या पोथीमध्ये हे गाय आणि वासरू जे आहे ते गाय म्हणजे ब्रह्मदेव आहे आणि वासरू म्हणजे पुन्हा शंकर आहेत. तर अशीच गोष्ट त्या ठिकाणी सुद्धा घडलेली आहे. मग त्याने काय केलं, हे दोघे जेव्हा त्या विहिरीच्या आसपास आले तेव्हा या दैत्याने त्या विहिरीवर पहारे ठेवले होते. पहारासाठी काही माणसं ठेवले होते आणि ते सुरायपि पश्यंतो न नशेध मोहित. आता ते पहारेकरी तर पहारा देत होते पण भगवंताचीच माया असल्यामुळे भगवंताच्या मायेने मोहित झाल्यामुळे ते पहारेकरी या गाय आणि वासराला थांबवू शकले नाहीत. म्हणजे त्यांना दिसत होतं गाय आणि वासरू आहे. जसं आपण मुलाला एखादं काम सांगितलं पण त्या मुलाचं त्या आईच्या सांगण्याकडे लक्ष नसेल तर समोर असलेली वस्तूसुद्धा त्याला दिसत नाही. दूध उतू गेलं की लगेच गॅस बंद कर असं सांगितलं तर आपणही तिथे उभे असले तरी ते दूध उतू जात असताना दुधाकडे पाहत असतानासुद्धा आपलं लक्ष त्याकडे जात नाही आणि दूध उतू जातं. ही जसं होतं तसं या ठिकाणी मायेने मोहित झाल्यामुळे ते त्यांना रोखू शकले नाही. आणि ही गोष्ट म्हणजे हे अमृत त्या विहिरीमधलं आता सगळं संपलेलं आहे, गाय वासनाने ते सगळं पिऊन टाकलं. हे जेव्हा त्या मायावी मयासुराला समजलं तेव्हा तो सुद्धा किती चांगला होता हे लक्षात घ्या आता. तेव्हा तो म्हणतो की ही दैवगती आहे. कारण त्याला कोणत्याही प्रकारचा शोक झाला नाही, त्याला काही वाईट वाटलं नाही या गोष्टीमध्ये. तर कारण तो असं म्हणतो मयासुर असुर असूनही दानव असूनही तो म्हणतो की असुर मनुष्य किंवा कोणताही प्राणी असे ना का तो स्वतःसाठी दुसऱ्यासाठी किंवा दोघांसाठी जे प्रारब्धाचे विधान असेल ते बदलू शकत नाही. म्हणजे देवसुद्धा ते विधान बदलू शकत नाही. खूप कथा अशा आहेत गुरुचरित्रामध्ये. काल परवाच आमच्या देशमुख सरांनी सांगितलं त्यामध्ये त्या अध्यायामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 29, 30 किंवा
33 असेल. हां, त्याच्यामध्ये त्या पुत्राचा मृत्यू झालेला आहे आणि मग भगवंताच्या कृपेने त्याला पुन्हा जन्म मिळतो आणि मग म्हणतात हे असं कसं झालं. इतर भक्ताने विचारलं तेव्हा ते म्हणतात की याच्या पुढच्या आयुष्यातील 10 वर्ष मी इकडे घेतले. म्हणजे ते मागचं बॅलन्स ते इकडे शिफ्ट केलं आणि मग आता त्याला ते पुन्हा पुनर्जीवन प्राप्त झालेलं आहे. तसं जे प्रारब्धाचे विधान असेल ते बदलू शकत नाही. म्हणून देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. दासबोधांना म्हणजे प्रत्येकच ओळीला दासबोधामधल्या कुठल्या तरी ग्रंथाचा संदर्भ असतोच. म्हणून या ठिकाणी आता सांगितलेलं आहे धर्मज्ञान विरक्त्रे यद्धित तपोविद्या क्रियादिभिः अर्थम सूतम ध्वजम वाहन धनुर्वर्म शरादियत. आता भगवंताने म्हणजे आता इथे विष्णू भगवंताने आता शंकरचे ते हातबल झाले होते कारण आपण इतके बाण मारले पण अजून कोणी मेलं नाही म्हणून शंकर हातबल झालेले आहेत. आता या भगवान शंकरांची बाजू घेऊन महाविष्णूने या ठिकाणी केलेली लीला त्याचं वर्णन केलेलं आहे की आता शंकरांसाठी त्यांच्याजवळ असलेले बाण कमी पडत आहे, त्यांचा प्रभाव काही दिसत नाही आणि म्हणून युद्धाची सामग्री भगवान विष्णूने तयार केली आणि भगवान शंकरांच्या हातात दिली आणि त्याने काय काय केलं त्याचं वर्णन एका श्लोकामध्ये दिलं आहे. आत्ता जो वाचला तो धर्मज्ञान विरक्ती. त्याने धर्मापासून रथ तयार केला. आता रथ जे आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा आणि त्यामध्ये जो रथी आहे सारथी आहे त्यांना घेऊन जाणार आहे. म्हणजे आपलं मार्गक्रमण जे आहे ते धर्माच्या चौकटीमधून झालं पाहिजे आणि म्हणून धर्मापासून रथ निर्माण केला, ज्ञानापासून सारथी निर्माण केला. आता सारथ्याचं काम काय आहे, जे मागे बसलेले आहेत त्यांना योग्य ठिकाणी घेऊन जाणे. आता सारथी हा काय ज्ञानापासून म्हणजे त्या भगवंताचं ज्ञान जर आपल्याजवळ असेल तर मग मायेमध्ये फसण्याची कुठल्याच प्रकारची शक्यता नाही आणि म्हणून ज्ञानापासून सारथी निर्माण केला. वैराग्यापासून ध्वज निर्माण केला, वैराग्य आणि ध्वज आणि म्हणून आपल्या ध्वजाचा रंग जो आहे तो भगवा रंग जो आहे तो वैराग्याचं प्रतीक आहे. ऐश्वर्यापासून घोडे, पूर्वीच्या काळी ज्यांच्याजवळ जास्तीत जास्त घोडदळ असेल, घोडे असतील ते श्रीमंत असे ती व्याख्या होती. म्हणून ऐश्वर्यापासून घोडे, तपश्चर्यापासून धनुष्य. आता तपाने काय तर शस्त्रसामुग्री अस्त्र जे आहे त्याची प्राप्ती म्हणून धनुष्य तयार केले आणि हे धनुष्य भगवान शंकरांच्या हातामध्ये दिले. विद्येपासून कवच निर्माण केलं. अध्यात्मविद्या विद्यानाम, विद्येमधली अध्यात्मविद्या ही माझी विभूती असं सांगतात. आता अध्यात्मविद्या म्हणजे हे सगळं शिकून जसं रामकृष्ण परमहंस सांगतात तसं हाताला एकदा तेल लावलं की मग ते फणस कापल्यानंतर त्या फणसाचा गर किंवा तो चिकटपणा आपल्या हाताला तो लागत नाही आणि ते चिरून झालं की मग आपण आपले हात धुतले तर ते पुन्हा पूर्वीसारखे स्वच्छ राहतात. तसं या ठिकाणी विद्येपासून कवच तयार झालं. विद्या जर असेल आणि विद्येचं कवच असेल तर मग अविद्या जी आहे ती आपल्याला कधीही स्पर्श करू शकणार नाही. क्रियेपासून बाण तयार झाले आणि आपल्या इतर अनेक शक्तींपासून अनेक वस्तू भगवंतांनी निर्माण केल्या आणि भगवान शंकरांच्या हातामध्ये दिलेल्या आहे. आपण म्हणत असतो बा सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यातसे हरू जनासे सांगतो खुणा श्रीराम राम हे म्हणा. आता या शंकरांनीच पुढे मारुतीचा अवतार घेतलेला आहे आणि त्या मारुतीने रामाची सेवा केलेली आहे. हा जसा क्रम आहे तसे या ठिकाणी सांगितले. सन्नद्धो रथमास्थाय शरम धनुर उपाददे शरम धनुष्य संधाय मुहूर्तेर अभिजितेश्वरे. मग आता या सगळ्या भगवंतांनी दिलेल्या सामग्रीने सज्ज होऊन भगवान शंकर आता पुन्हा त्या रथावर आरूढ झाले. सन्नद्धो रथमास्थाय, रथामध्ये ते स्थित झाले. त्याने ते धनुष्यबाण धारण केलं जे आत्ता मागच्या श्लोकामध्ये त्यांनी केलं आणि मग आता मुहूर्त कुठला निवडला तर अभिजित मुहूर्त. अभिजित मुहूर्त म्हणजे दुपारच्या वेळेचा मुहूर्त. आणि भगवान शंकरांनी आता तो बाण घेतला, बाण चढवलेला आहे आणि ती तिन्ही अभेद्य अशी जी दुर्भेद्य अशी जी पुरं होती ती भस्म करून टाकली. आता पहिल्यांदा केली तेव्हा भस्म झाले नाहीत, भस्म झाल्यासारखं वाटलं आणि पुन्हा ते प्रकट झाले. त्यामध्ये असणारे असुर जे आहेत त्या अमृताच्या विहिरीत पडल्यामुळे ते पुन्हा चांगले झाले.
पण आता मात्र ते आता महाविष्णूच्या प्रभावामुळे भस्मसातच झाले नेहमीसाठी. आणि त्याच वेळेमध्ये स्वर्गामधून दुंदुभी वाजू लागल्या, शेकडो विमानांची गर्दी झाली, पुष्पांची वृष्टी झाली. ददाह तेन दुर्भेद्या हरोथ त्रिपुरो नृप दिवी दुंदुभयो नेदुर विमान शतसंकुला 100,000 विमानं आकाशामध्ये दिसू लागली. देवर्षी पितृसंदेश सिद्धेशा देयेती कुसुमोत्करे म्हणजे कुसुमोत्करे म्हणजे त्यांनी पुष्पवृष्टी देवांनी केली. अवाकिर जगुर्हृष्टा ननऋतुश्चाप्सरो गणः. अप्सरा त्या आनंदाने नाचू लागल्या, गाऊ लागल्या त्या ठिकाणी. असा सगळा जय जयकार झाला. आता युधिष्ठिराला या ठिकाणी नारद सांगत आहे की युधिष्ठिरा, या तिन्ही पुराणा जळून भगवान शंकरांना आता त्रिपुरारी हे नाव प्राप्त झालं. ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानुशशी भूमिस्तुते पुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहू केत्व सर्वे ग्रहा शांतिकराम भवतु. आणि मग म्हणतात एवं दग्ध्वा तिस्रो म्हणजे तीनही. एवं दग्ध्वा तीनही पुरं आता नष्ट झाली, तीनही नगरं नष्ट झाली. आणि ब्रह्मदेवाने केलेली स्तुती ऐकून भगवंत आपल्या धामाकडे निघून गेले. आत्मस्वरूप जगदीश भगवान जगद्गुरू श्रीकृष्ण आपल्या मायेने जशा जशा लीला करतात त्या सगळ्या लीलांचं कथन मी तुला आता सांगितलेलं आहे असं या ठिकाणी म्हणतात. आणि मग म्हणतात आता मी तुला आणखी काय सांगू. लोकान पुनान्यान्न अपरम वदामी किम. अजून मी काय सांगू असं त्या ठिकाणी प्रश्न विचारून हा 10वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. उतय म्हणजे वासना, म्हणजे आपण पहिल्यांदा पाहिली दैवी वासना आणि मग असुर वासना पाहिली. आता मनुष्य ती वासना काय असेल, कशा प्रकारची असेल आणि त्यासाठी कोणता उपाय सांगितला ते आता पुढच्या 5 अध्यायामध्ये सांगतात. या ठिकाणी हा 10वा अध्याय पूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंदे युधिष्ठिर नारद संवादे त्रिपुरविजयो नाम 10मोऽध्यायः. आता पुढच्या 5 अध्यायामध्ये मानवधर्म, वर्णधर्म, स्त्रीधर्म म्हणजे प्रत्येकाने कशा प्रकारे वागावं हे या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता.
अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. धनुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.